आणि माझं भाग्य आहे, माझा भाऊ आहे, सक्का भाऊ नाही आई, चुलत भाऊ आहे, याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. नाचे माझा सखा पांडुरंग, चुलत भावाचे माय बाप एक राहतात का? बोलायची स्टाईल आहे. पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाडावंती संत गोळा होती, पंढरीच्या वाडावंती संत गोळा होती. चोका म्हणे नाम घेता, चोका म्हणे नाम घेता, भक्त होती दंग. आवाज वाढवली दे. तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. गुरुदेव साऊंड सर्व्हिस डेकोरेटर. रंग रंग गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ते मोठ्या माणसाचं पोट्ट फटाक्यात फोडते की नाही, आवाज तर तुला फुकट येते म्हणे. तू आग लावणाऱ्यात नंबर नको लावू, तू आग विझवणाऱ्यात नंबर लाव. खाऊन असा मुत्तबे खुशी आहे म्हणे, माई आहे म्हणे, मी कसंही म्हणतो. तर त्याचा बाप दुसऱ्या मजल्याहून खाली रांगोळ्या काढून आम्रपाली नावाची नृत्यांगना आली. आम्रपालीला धम्माची प्रचारिका केलं भगवान बुद्धानं. शिवाजी महाराजाच्या समोर मुसलमानाची सुनबाई आली, तर माझ्या शिवरायानं आपली लेक म्हणून तिला साडी चोळी देऊन सत्कार केला. मी साड्या का वाटतो दररोज? माझं कारण आहे ना, माझ्या माईले साडी भेटे नाही, तिचं लुगडं फाटलं होतं म्हणून माईले अपमान केला एका जणानं, म्हणून मी बदला काढून राहिलो. आणि दररोज आता माझी कंडिशन चांगली आहे, मला सरपंचानं पैसे दिले खर्चापुरते, मग खर्चापुरते दिले, माझ्याकडे जे उरतात ते मी साड्या वाटतो, पुट्ट्याले वाटतो. मी आले लक्षात, म्हणून थांबे, म्हणून मी जाग्यावर राहू, नाही तर मी बेवळा पैदा झालो असतो. मा बापानं कमावलं असतं, ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याचे पोट्टे लफडे बाद, त्याच्या पोरी लफडे बाद. मला सांगा, धृतराष्ट्राचे आवल्यात काऊन खराब पैदा झाली? आपल्या वहिनीची साडी सोडणार का खराब झाला? दुर्योधन, दुःशासन, त्याचा बाप हरामी होता ना. धृतराष्ट्र साला अंधा था लेकिन लोभी था, लोभी. त्या 5 पांडवाले म्हणे एवढी जागा देणार नाही, नखावर येईल तेवढी जागा नाही देणार, घ्या था जो 101 धन मारून टाके. हे असं आहे, ज्याच्या बापानं हरामाचं जमवलं. तुम्ही पाहना महाराष्ट्राची परिस्थिती, करोडो रुपयाचा धनी जेल मध्ये गेला, मोठे मोठे महाराज जेल मध्ये गेले, विमान आहे त्या महाराज लोकांचं, पण महाराज कुठं आहे? जेल मध्ये आहे. माझा गाडगे बाबा कुठं आहे? मी जातीचा धोबी देवा, धुईना कपडा मरलेला गोपाला, गोपाला गोपाला अरे माझ्या माय मावल्यांनो, काय वर्णन करावं या महामानवाचं. बाबासाहेब आंबेडकर मरण पावले. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड मध्ये शिकायले असताना बायकोले कॉल केला, काठे उभे राहतात तू आई. अरे रमाबाईले कॉल केला की रमा मला पैसे पाठव, कॉल म्हणजे टेलिग्राम. आणि रमाबाई मुलीले घेऊन दवाखान्यात चालली होती. रमाबाईनं पोरीले दवाखान्यात नाही नेलं, परत घरी गेली. पहिले इंग्लंड मध्ये बाबासाहेब
शिकण्याकरता गेले, पहिले पैसे पाठवले, कारण माझा भीमराव बाबा या जगाच्या 140 कोटी लोकांच्या कल्याणासाठी इंग्लंडला शिकायला गेले. त्यावेळेस 9 कोटी लोक, आता 142 कोटी लोक आहेत. आज तुम्ही बाया खुर्चीवर बसू ना, तुम्ही महिला ग्रामपंचायत मध्ये आहे, तुझ्या नवऱ्यानं केलं का तुला ग्रामपंचायत मध्ये मेंबर? राष्ट्रपती काय तुझ्या नवऱ्यानं केलं? नाही बाई, ते तुला राष्ट्रपती केलं ज्योतिबा फुले, सावित्री, शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं तुमचे माय पोरं, तुमच्या माया माया बहिणी बायका ग्रामपंचायत मध्ये आहेत, राष्ट्रपती आहेत, इंजिनियर आहेत, मंत्री आहेत. आणि हे काम केलं शिवराया आणि भीमराया. अरे बाबासाहेबाचा मुलगा मेला तर त्याच्या कफनले पैसा नव्हता, औषधीले पैसे नव्हते. रमाबाईनं साडी पाळली आणि राजरत्नाले गुंडाळलं, मशानात नेलं. सत्यपालनं आपल्या बायकोचं देहदान काऊन केलं? मला मालूम आहे. मेल्यावर तुम्ही राग जमा करता बापाची आणि कुठं नेता? हा बोला. संगम, 5 नद्यांचा संगम. आणि तो महाराज चिवत्या बनवते तुम्हाला, तुझ्या बापाला स्वर्गात पाठवतो. साला दलाल आहे काय तो? तुमच्या बापाले स्वर्गात पाठवते. तो काय लक्झऱ्या भरते काय? अंबोरा टू स्वर्ग लक्झऱ्या भरते काय? तुझ्या सासूले पाठवते तो. लक्षात घ्या, स्वर्ग गिर्ग काही नाही, चिवत्या बनवते. जर स्वर्ग वर असत तर चंद्रयान वालेले दिसलं नसतं काय? सुनीता विल्यमले, कल्पना चावलाले, हे तुम्हा बायकाईले महाराज लोक घुमवत राहते, बसता वळाच्या भोवती चक्रा मारत. काही काम आहे? काय साठी फिरतावं माही तुम्ही? 7 जन्मोजन्मी हेच पीस भेटावं. खर्याचा वास येते तोंडाचा रात्री, त्याचा खर्याचा दारू पेल्यावर काय खरं आहे याच वास येते. अरे संडासले गेले ना हे खर्रा खाणारे, त्या संडासातही त्या खर्याचाच वास येते माझ्या इम्मानात. म्हणून एखाद्यानं तरी थांबणं, भाऊ तू भादर भादर करूनच राहिला, कीर्तन बंद करू काय? नाही बंद करू काय? तू सांग, बंद करू काय? बरं, मला वाटलं एका तासानं तरी उतर. नाही नाही नाही, राहू द्या आता. आता काय मला 2 घंटे होऊन मीच बंद करायवर आलो. त्याच्या मागं लागूच नका. नंगे से खुदा डरे म्हणते देवानं. देवाच्या लोक काही करतात ना हो, तर देवानं तोंडात बोट घातले लफडफ, पण देव घाबरला. मग डोळे बंद केले, जाऊ द्या तुमचं चालू द्या. लोक मंदिरातच फायदा घेतात. मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने, मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने. अजून काही बहाण्यानं जायनं मंदिरातच कायले मरत? तुम्हाला लफडं कळायला पवित्र ठिकाण पाहणं दुसरं झालं. खरे बुवारे लोक आहेत, कुठेही लफडे, कुठेही लफडे. त्या नदीच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक केलं त्याने. तू जब जब मुझको पुकारे, मैं चलियो नदिया किनारे, हर पल तेरा रास्ता निहारे. गजाननचा आवाज बाई सारखाच आहे बाबा. लय लोक म्हणते महाराजनं बाई ठेवली काय? मी काय हरामखोर महाराज? मले माझी पत्नी गेल्यानंतर माझ्या बहिणीच दिसतात मला, माझ्या डोळ्यानं माझ्या माया दिसतात. नाही ते येऊन तर मी जेलमध्ये असतो. पण गजानन भाऊचा आवाज किती गोड आहे, बाई सारखाच आहे खरंच. बरं तुम्ही म्हणाल बाई सारखा आवाज आहे तर 3 लेकरं आहेत त्याला. मला माणसासारखा आवाज आहे, 2च लेकरं आहेत. आणि त्याचा आवाज आहे का तुम्ही? काय गजब म्हणते.
चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया. क्या बात है. माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता. कला आहे ना बाबू. गजानन भाऊची आई लहानपणी गेली, बापही गेला, आणि यानं बायको कशी केली, तिची मायबाप मेले, दोघही अनाथ. नाथ हा घरी नाचे माझा सखा पांडुरंग कबीर गुलाल. आणि माझं भाग्य आहे, माझा भाऊ आहे, सक्का भाऊ नाही आई, चुलत भाऊ आहे. याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. नाचे माझा सखा पांडुरंग. चुलत भावाचे मायबाप एक राहतात का? बोलायची स्टाईल आहे. पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाडावंती संत गोळा होती. पंढरीच्या वाडावंती संत गोळा होती. चोका म्हणे नाम घेता चोका म्हणे नाम घेता भक्त होती दंग. आवाज वाढवली दे. तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. गुरुदेव साऊंड सर्व्हिस डेकोरेटर. रंग रंग कबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे खंजेरी कोकळेही वाजते बाबू. तुकडोजी महाराजाची कृपा आहे. मी स्वप्नात नव्हतं विचार केलं. आज माझा कार्यक्रम इथं आहे, उद्या माझा कार्यक्रम एटापल्ली जवळ आहे. म्हणजे दररोज 300, 400, 300 किलोमीटरवर कार्यक्रम आहेत. महिन्यातून 25 दिवस. मला एक जण म्हणे म्हातारा झाला. मी म्हातारा झालो तो बाप म्हातारा होईल. अजूनही महिन्यातून 10,000 किलोमीटर माझी गाडी. माझा ड्रायव्हर आहे समोर. कार्यक्रमही लाईव्ह दाखवते यूट्यूबवर. धनगराचा पोरगा आहे सुशील भाऊ. त्याचा बाप सरपंच होता माझ्या गावचा 5 वर्ष. 5 एकर गेलं त्याच्या बापाचं. म्हणून तुम्ही सावधान व्हा आणि सांभाळून समाजसेवा करा. जास्त आहारी नका जाऊ. पाणी लावू देत नाहीत लोक, हजामत करून टाकतात. खाणारा पिणारा पाहिजे मग चालते. लय बर. आता मला बोलता नाही लागत. त्याचा बाप म्हणजे भूमिहीन झाला. त्याचा बाप ग्रामपंचायत कडे असाही नाही पाहिजे. हे काय मजा काय काय. मला आमदार करून राहिले ते विधान परिषद. म्हणून नाही बापा आता मरायला टाकलो मी ना. आता काय करता. मला कीर्तन पण नाही व्हायला पाहिजे मरेपर्यंत. माझी इच्छा आहे मी कीर्तनातच ओके पोझिशन मध्ये गेलो पाहिजे. मला कीर्तनाशिवाय अन्न नाही खात. म्हणून तर माय तुम्ही देव आहे. म्या देवाले पाहिलं नाही. आणि कोणी म्हणत असेल देव वर आहे खाली आहे, चिवट्या नको बनू. माझा देव मंदिरात नाही दिसला सावळा मुला. माझा भगवंत मंदिरात नाही, मस्जिद मध्ये नाही, चर्च मध्ये नाही, बुद्ध विहारात नाही. माझा भगवंत माणसामध्ये. गाडगे बाबा सांगतात, तुकडोजी बाबा लिहितात, माझी देवी माझ्या माय मावलीमध्ये. म्हणून कोण्या बहिणीवर अत्याचार करू नका. बहिणीचा हिस्सा तिले द्या. आपल्या पोरीचं खाऊ नका. कोणीही भावानं बहिणीले बायकोच्या चोरून द्या. तुमच्या बायकोले पता चालू देऊ नका. तुम्ही काय देता. हे घरातली स्टाईल आहे. तुकडोजी महाराज लिहितात, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. अरे मंदिरातला देव गेला कुठं. तो शाळेमध्ये गेला. हॅलो थांबा.
हॅलो हा तुम्ही बंद करता ना म्हणून मी याले बंद करतो याले चेक करतो याले बंद करतो याले चेक करतो याचा कमी काऊन करता तुम्ही तुम्ही विरोधी पार्टीचे घुसले काय यायच्यात मला बुद्धाले तेली कबूल करून राहिले कुणबी कबूल करून राहिले मुसलमानही कबूल करून राहिले सोनार चांबार कुंभार 18 पगड जातीचे लोक तुमची ग्रामपंचायत चांगली आहे माजी सरपंच रनिंग सरपंच मेंबर आपण अवघ्याईले धन्यवाद देतो किधरले जी पासून तर आमटे कैसे लेकर किधरले तक किधरले से लेकर भिंते तक मिसाले साहेब तक लूटे तक हमें प्यार करो हरिदासी लूटे लोकमत पत्रकार प्यार करो सभी मला एका पत्रकार बांधवानं पुस्तक दिलं त्याचं काय नाव शरद दादा सहारे गाव डुबी हे याच्यावर आहे ना आपल्या प्रकल्पग्रस्तावर एका प्रकल्पाच्यानं काही लोक सुखी झाले काही लोक दुखी झाले मी शहारेजींना पुस्तक देतो मला दिलं ना तुम्ही मग माझ्याकडचं तुम्हाला देतो या लवकर पत्रकार बांधव धन्यवाद सरळ लोक आहात तुम्ही जीवनात तुमचा चेहरा सांगते जिंदगीभर तुम्ही काही लँडलॉर्ड नाही परंतु लँडलॉर्ड वाल्यापेक्षा तुम्हाला काही कमी नाही कधी तुम्हाला ते डुप्लिकेटपणा जमला नाही सच्चा पत्रकार आहे लुटे तुम्ही सर्व पत्रकार तुम्हाला पुस्तक देतो मला जसं दिलं तुम्ही प्रकल्पग्रस्ताचं दुःख कारण कोणी लक्ष देत नाही हजारों मददगार मिलते काम के चल मिलते बुरा वक्त आया तो सबके दरवाजे पण मिलते तुम्ही लिहिलं पण कुठं आहे सरकार झोपीचं सोंग घेते याच्याकडे दुर्लक्ष माझ्या जीवनावरच एक पुस्तक देतो मी बोले तैसा चाले मी जीवनभर माझं लग्न केलं ते 150 रुपयात केलं सामूहिक माझ्या भावाचं लग्न सामुदायिक माझं लग्न सामुदायिक घरातल्या 3 बॉड्या दिल्या महाराष्ट्रात पहिला माणूस आणि दुसरा आहे रक्षक दादा त्यानं 2 बॉड्या दिल्या लोक चोपडं बोलतात पण प्रॅक्टिकल नाही उतरू समजले आम्हाला बोले तैसा चाले पाहिजे लोक काय किंमत नाही करतेही किंमत धन्यवाद पत्रकारजी टाळ्या थँक्यू पार्टी आभारी आहे सुंदर दुसऱ्याचं दुःख लिहिणं हे महत्वाचं आहे ना जगासमोर सत्यपाल काय मानते की अरे लग्नात फटाके वाजवू नका डीजे वाजवू नका एका फटाक्याले आग लावून प्रदूषण केल्यापेक्षा एका फटाक्याचे पैसे एखाद्या गरीबाच्या लेकराले लेटर बुकाले द्या माझ्या शपथनं सांगतो मग आईले म्हणू आई मी गुजरात्याच्या पोरा सोबत राहत जाऊ दिवाळीले मग तो एवढे मोठे फटाके फोडले मी रिकाम्याच उड्या मारू हो ते रिकामे खोके जमा करू बाबू फटाका फुटल्या मग आईले म्हटलं आई मला 5 रुपये दे ना माई माय म्हणे तू नालायक आहे तू कायले फटाके फोडत ते मोठ्या माणसाचं पोट्ट फटाकेच फोडते की नाही आवाज तर तुले फुकट येते म्हणे तू आग लावणाऱ्यात नंबर नको लावू तू आग विझवणाऱ्यात नंबर लाव म्हणून मला जास्त पैशाचं काम नाही पडलं जीवनात म्हणून मी कीर्तनाचे किती पैसे घेतो सुशील भाऊली विचार तुमचा कार्यक्रम कॅन्सल झाल्यावर ऍडव्हान्स वापस देतो म्हटलं होतं मी ऍडव्हान्स वापस नसतात देत पण मी देतो मला मालूम आहे करू काय म्या जर हरामाचे पैसे खाल्ले तर मला पोट्ट बदमाश पैदा झालं असतं आणि त्याला आवरता गेलं असतं बार मध्ये जायला उशिरा व्हायला
परमधी जायला उशीर व्हायला मला फक्त दारूच गेलं. म्हणजे बघूची हसवाला. माझा मुलगा डॉक्टर आहे. गजानन भाऊचा मुलगा बी फॉर्म आहे. गजानन भाऊच्या 2 मुली आहेत. मस्त नोकरीवर आहेत. सुपरवायझर आहे आशामध्ये. दुसरी पोरगी व्यापारी आहे. किराणा दुकान चालवते. तिच्या याच्या जवळची ॲम्ब्युलन्स आहे. 22 वर्षापासून ॲम्ब्युलन्स. अरे काय कमी आहे. माझ्या ड्रायव्हरचं लग्न तर सामुदायिक केलं. त्यानं पोरीच्या बापाकडून भाळ नाही खाल्ली. काही काही लोक भाळ खाते. पोरीच्या बापाकडून शेण खाते. 40,000 70,000 आणि पोराचं वजन 35 किलो आणि नवरी 75 किलो. 56 इंच. ते 32 इंच लवकर मरते ना. म्हणून माझ्या ड्रायव्हरनं लग्न केलं. धनगराचं पोरगा आहे. त्याच्या सासऱ्याचं नाव आहे लटके. लग्न झालं तेव्हापासून पुरा लटकला. जय देव जय देव जय माझी बायको. जय माझी बायको. तू जे सांगशील ते मनापासून ऐकतो. जय देव जय देव जय देव. पण त्याला म्हणा लागेल पहिलं बाळणपण त्यानं त्याच्या घरी केलं. आणि तुम्ही कुठं करता पहिलं बाळणपण? खरं सांगा तुमच्या मायच्या शपथ. पहिली डिलेवरी कुठं करता? सासरवाडी. करेक्ट. पुस्तक घ्या. या ना. अरे मला आनंद वाटते. सत्कार बोलणारा हुशार राहते. धन्यवाद. बसा. मी त्या विषयावर बोलत नाही. काऊन तर चेहरा लक्षात आला माझ्या. रडून राहिली पस्तावून राहिली. ठाला विठाला भारत माता की जय. म्हणून पहिली डिलेवरी कुठं व्हायला पाहिजे मालूम आहे? आपल्याच घरी. पण तुम्ही चालू आणा तिच्या मायच्या घरी. काऊन लाज नाही वाटत तुले? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? तुमचं. आणि तिले किती त्रास होते बाळणपणाचा. किती त्रास. अर्धा दिवस तर तुम्ही राहायला पाहिजे. नोकरी बंद करू सुट्टी काढून. आणि लग्नाच्या अगोदर तर तिला मोबाईल दिलता. हॅलो काय करत तू? आता बरं वाटते का तुले? मला गमून नाही राहिलं. याद आ रही है तेरी याद आ रही है. तेरे जाने से. तिले बाळणपणाचा त्रास होते तेव्हा जात नाही. आता मला झोपू. तू काय करत? तुझे केस किती नरम आहेत. काय तारीफ करते. तू मेरी जान आहे. आणि ते मरून राहिली उभा रे. तू जात नाही. बरं मी आता येऊ की झाल्यावर येऊ? अबे आहे त्या पिढ्याच्या नागोबा. झाल्यावर काय करत मा पप्पानं गणपती? व्हायच्या अगोदर बायको जोड दवाखान्यात थांबा. तुझ्या मायचा नको ऐकू. तू इथं माय म्हणते पहिलं बाय. पण तिच्यात मायच्या घरी काऊन? तिच्या मायले फटका बसते ना 50,000चा बाळणपणाचा खर्च. मग लेकरू झाल्यावर तुही माय येते. मला तुझ्या मायनं चादळला पालूच घेतला. ओ अंबानीचे आवल्यात. म्हणून डोक्यात घ्या. सुनबाईले पोरी सारखं वागवा. सुनी नाही जास्त छानपणा नको करत जाऊ. त्याच्या मायले त्याच्या बापाले हलकट काऊन समजतो तू? त्याच्या बहिणीले हलकट समजतो. तुझ्या बहिणीलेच नेहमी नेहमी बोलला होतं. लढशीन लढशीन तू. तुझ्या बहिणीले जास्त नको आणत जाऊ. पालं बाळणपण करायला त्याच्या घरी दुसऱ्या बाळणपणाले तुझ्या बहिणीले नको आणत जाऊ. आपण खरं सांगतो सत्य पाला. माय लेखी बहिणी आहे तुम्ही. जास्त बहिणीला येऊ नको देत जाऊ. चांगलं नसते बेटा ते. एखाद्या दिवशी अशी बोंबलशील तुही सवतच होऊन जाईल ते. राहिलं तू आलं बाळणपण. तुझ्या अगोदर तिचं बाळणपण. प्रथम तुला वंदितो कृपाळा. म्हणून कोणती गोष्ट त्याच्या बहिणीवर काऊन नाही प्रेम करत तू?
काऊन राग येते तुले? माझी बहीण, माझा भाऊ, माझा बाप, माझी बहीण, काऊन? त्यानं त्याच्या मायच्या पोटात जन्म नाही घेतला का? म्हणून बहिणींनो, सर्वांवर प्रेम करा. सासऱ्यावर, सासूवर, देरावर, भाऊजाईवर, ननदवर. आणि तुम्ही तिच्या मायबापाले हलकट नका समजत जाऊ. पण तुम्ही बेअक्कल झालो ना आपण लोक. आपण बहुजन समाजाचे लोक बुद्धीच वापरत नाही ना. खरं सांगा काका, तुम्ही कोण्या गावून आले? हे भगवत दुपट राहू बे नाही, दुपट राहू द्या, दुपट राहू द्या, दुपट ठेवा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. या मस्त दिसून राहिले. कोण्या गावून आले? हा बोला. वग वरून. वग. वग. ते डॉक्टर कीर्तनकार महाराज आहेत ते गाव काय? वग हे मांडर. हो ना, वग. चांगलंय. काय आडनाव? जिपकाटे. जिपकाटे. जीप काटे. काय दलिंदर नाव ठेवलं काका आपल्या. ओबीसी आहे तुम्ही. मी ओबीसी आहो, मी शिंपी आहो, कोणी धोबी आहे, कोणी. आपण ओबीसी. आपलेच कोण एवढे हलकट नाव ठेवले? तितर मारे. एवढा मोठे डॉक्टर माणूस तितर मारे. कधी मच्छर नाही मारलं, वाघ मारे. त्याला आपलेच नाव हलकट ठेवले. मेसराम माणूस विश्राम, पण आडनाव मेसराम. हे रामटेके तरी ठीक आहे. ओके रामटेके. आपल्याला आवडलं हे. असे नवरा बायको असे प्रेम पाहिजे. नाजूकाबाईले घरी पाठवलं, पण सुशील भाऊ तुम्ही राजा. आता बाहेर गाऊन जे नवरा बायको आले, तुमची बायको आली, तुम्ही निजून ठेवली. जिपकाटे काका, तुमचं लग्न झालं तेव्हा तारीख कोणाली विचारली? खरं सांगा मायच्या शपथ. हा बोला. कोणालाच नाही. ते वा वा. महाराजले जनरल तुमच्या गावातले लोक कोणाली विचारतात? हा बोला आता. ब्राह्मणाला. हा आता आले जाग्यावर. म्हणजे आपलं लग्न राहते. महाराजले विचारतो आपण. पंडितले नाही विचारत आपण. तुम्ही नाही ना हो, तुम्ही लय विचारा. जनरल बोला. जनरल बोला. हा विचारतात लोक. महाराजाकडे जा. महाराज. बायको कोणाची? आपली. आपली. आणि तारीख कोण काढते? महाराज. मग लग्न झालं, बायको घरी आली, मग सत्यनारायण कर लागते कथा. नियमाप्रमाणे. हा नियमाप्रमाणे. मग पूजा करायला पहिले हात कोण धरते? हा बोला. महाराज की नवरा? हा महाराज हात धरते की नवरा? ते असं हा ऍक्शन दाखवा. जनरल. जनरल. हो हो हा हो. बाई हात दाखवा. नमाच्या माय नमाज. हा हा कोण धरते पहिले हात? महाराज धर. महाराज धरते. एवढे बेअक्कल लोक. बरं चिपकाटे, तुम्ही हुशार आहात. हे धळ कोणाचं आहे? आपलं. आणि हे डोकं कोणाचं आहे? आपलं. आणि डोक्यातली अक्कल कोणाची आहे? आपली. पण आपली आहे तर मग लग्नाची तारीख कोण काढते? आपणच काढायची. नाही ना. कोण काढते? जनरल बोला ना हो. तुम्ही महाराज एकटे काढते. पंडित आता काय अवघं जग पंडित आहे. महाराज काढते. हा पुढे मग लेकरू झाल्यावर लेकराचं नाव महाराजच ठेव. मग मकान बांधलं. वास्तू शांतीच्या खुर्मा बदामा कोण नेत? महाराज. एवढे बेअक्कल लोक. आपल्या लेकराईले खुर्मा बदामा नाही, हे वांग्याच्या उसरी सारखे दिसून राहिले. हे पाय बरं बाई कशी दिसते मई माय. उभी राह हो तू. उभी राह. करा तू तुझ्या मागची. त्या मागचे ये ना. पुस्तक देतो ना, वावर रजिस्टर देतो ना तुले. राय उभी लवकर. ये ना. ये जास्त लवकर. छानपणा नको करू. ये करा द्या पाठवा त्याला. हाटले का. हा. उभी राह. स्टँड अप. ये. ये इकडे. वंदे मातरम. वंदे मातरम. हाताने देता वंदे मातरम. पाहिलो. ए बेटा हे कोर आहे. तुझी जिंदगी बनवणं तुझ्या हातात आहे. द्या तिले. थँक्यू. फोटो काढू दे ना. तो फोटो काढते ना. काढ रे बाबू. हा धन्यवाद. जिपकाटे काका वग वरून आले. मोटरसायकल आणली का? हा स्कूटर. कुटर बाईले घेऊन येते. काय फरक पडला असता? तिचाही आनंद झाला असता. बरं जाऊ दे. पुढे मग वास्तू शांती आहे. मकान बांधलं, घरकुल गव्हर्नमेंटनं पैसे दिले.
आणि मकान बांधून वास्तू शांती करते आणि खुर्मा बदामा कोण नेते? ब्राह्मण ब्राह्मण न दे एवढे बेअक्कल लोक म्हणजे आपल्या धाडावर डोकं आपलं आहे की दुसऱ्याच आहे? दुसऱ्याचा आहे क्या बात है. याईले पुस्तक दे सत्यानाश नावाचं माझं. तुमचा सत्यानाश नाही, अक्कलवाला माणूसच जगू शकते. हे फटाके फोडते दारवा पिऊन लुंगीडान 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 लुंगीडान. धन्यवाद, आभारी बचा. हे आपल्याला असे पाहिजे म्हणून बेअक्कल सारखं काम सुरू आहे. मी कोणतंही जगताना मा बापाची तेरवी नाही केली. आई मी केस नाही दिले मा बापाले. तुम्ही देता केस का रे? बापाला काय दिलं? केस. खरं काय दिलं? केस. अबे केस काय देता? दारू पिणं बंद करणं, बिडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका. गावातल्या जिल्हा माय बाबा मरण पावले तर काय केलं? 22,500 नागपूर वरून. खरे ओय ये इकडे इकडे. गाई गाई दूध दे, गाई गाई पाहिजो. दूर जाजो नाही तर मग अबे इथून घुसणं. ओय ओ पोट्या, अरे ओ पिंट्या, तू काय प्रेम करायला गेला का? येडच होईल ना, घुसणं लवकर. मा गाडीच्या दूर मुजो. त्या डीजेच्या गाडीवर नको मुतू. बघ एक बेकार काम आहे. बरं सरळ मुतत नाही. काही काही पोट्टे लय अगो रांगोळ्या काढते. आणि त्याला विचारलं खाऊन असा मुत्त बे? खुशी आहे म्हणे, माई आहे म्हणे. मी कसंही म्हटलं तुझ्या बापाला सांगा. तर त्याचा बाप दुसऱ्या मजल्याहून खाली रांगोळ्या काढून